बातमी आहे रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटता सुटेना। भरत गोगावले यांचे पालकमंत्री पद लांबणीवर गेल्याची चर्चा। येत्या 15 ऑगस्टला मंत्री भरत गोगावले रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। मात्र पालकमंत्री पदापासून गोगावले दूरच असल्याचं सांगितलं जात आहे। प्रशासकीय स्तरावर अद्याप तरी पालकमंत्री पदासंदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याची माहिती आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात विविध चर्चा समोर येत आहेत, मात्र अजूनही काही निश्चिती नाही असं कळतंय। काय अधिक माहिती? प्रणिता, बघायला गेलं तर भरत गोगावले यांचा आता पुन्हा एकदा मूड खराब असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। राजकीय वर्तुळात अशा पद्धतीची चर्चा देखील सुरू आहे, कारण की भरत गोगावले यांचं पालकमंत्री पद हे आता पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। कारण की प्रशासकीय स्तरावर पालकमंत्री पदाच्या संदर्भात कोणत्याही हालचाली अद्यापपर्यंत नाहीत असं प्रशासकीय काही सूत्रांकडून समजून येत आहे। असं समजा पाहायला गेलं तर ज्यावेळेस अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची जागा सोडायची तर मात्र दुसरीकडे पालकमंत्री पद हे भरत गोगावले द्यावं अशा पद्धतीची चर्चा झाली। त्यानंतर अनिकेत हे विधान परिषदेवर आमदार म्हणून पण आले, पण अद्याप जी शुभम, आणखी अपडेट तुमच्याकडनं घेत राहील। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। या संदर्भात भरत गोगावलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। काळजी करू नको, म्हणून तर आज आलो ना शुभेच्छा द्यायला। झालं नसतं आलो नसतो, होईल आता, काळजी करू नका। आपल्यालाच